विकेट पडली गेली आणि तिथून मात्र या सामन्याला कलाटणी आली. नक्कीच ते मागच्या वर्षी आठवण आपण बघितलं, राहिल अन्सारी मॅन ऑफ द मॅच ठरला होता त्या मॅचमध्ये आणि 15 चेंडूमध्ये त्याने 26 धावा कुठल्या होत्या. ही देखील एक मोठी आठवण आहे. चला सामन्याकडे जाऊया. कार्तिक 11 संतोष भवन वर्सेस गोखिरा 11 यांच्यामध्ये सामना पाहणार आहोत. एका बाजूने नालासोपारा पट्ट्यातील संघ आपण बघणार आहोत, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण गोखिरा हा वसई पट्ट्यातील संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे संतोष भवनचा उल्लेख केला तर आमच्या गावरे पट्ट्याच्या जस्ट बाजूला बघितलं आपण संतोष भवन आहे, त्या पट्ट्यातला संघ पाहायला मिळतोय. आणि गोखिरा नो डाऊट आपण गोखिरा संघाला जुना जनता संघ आपण मानतो, तो संघ आपण बघणार आहोत या मैदानावरती. यानंतरचा सामना देखील उत्तन वर्सेस बोरशेती आणि त्यानंतर निर्मळ वर्सेस चॅलेंजर, हे 8 संघ आपण बघणार आहोत. मात्र 8 संघामधला एक सामना पार पडलाय आणि त्यामध्ये बघितलं आपण अर्नाळा संघ पुढे येत असताना आपण बघितलंय. जो उल्लेख केला की अगदी तुमच्या बाजूलाच संतोष भुवनचा संघ आणि करू 2019 खास करून कैलाजी पाटील जो वारंवार उल्लेख केला गेलाय, आदित्य 11 संतोष भुवन या टीमला आपण या स्पर्धेचा चॅम्पियन देखील होताना पाहिलं होतं. तो संघ आपण या ठिकाणी पाहतोय. आणि जर काजूबाईच्या विषयी म्हणायचं गेलं तर काजूबाईसाठी हे मैदान जवळपास नौकं नाहीये, तर अनेक वर्ष या मैदानावर खेळलेला खेळाडू आहे. गोलंदाज तयार. यावेळेस अगदी चेंडूची लाईन पाहिली आणि चेंडूला मात्र सोडून देण्याचं काम केलं गेलं. डाऊन द लेग चेंडू पडला. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून खातं उघडलं गेलंय 1 या धावेनं. मनोज हा गोलंदाज टप्पा पडला आणि त्या क्षणी बघितला आपण थोडासा ब्रेक झाला, जास्त ब्रेक झाला आणि त्या कारणाने लेग स्टंपच्या बाहेर तो चेंडू निघून गेलाय. आता थोडंसं बघितलं आपण तर ऑफस्टमच्या थोडासा बाहेर काढला होता, कारण मगाचा चेंडू जास्त टर्न झाला होता, त्या कारणाचं बघितलं ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर ठेवलं चेंडूला आणि तो चेंडू आत आलाय. सिंगल आले आणि सिंगलच्या पद्धतीने ऑन द मार्क पाहायला मिळतोय. कार्तिक 11 संतोष भुवनचा संघ, विकास दुबे ऑन द मार्क पाहायला मिळतोय आणि संतोष भुवनचा संघ ऑन द मार्क पाहायला मिळतोय. अनिलला अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे. अनिल आता मात्र बघितलं आपण स्ट्राईक एंडला येतोय. अनिलला कोण विसरणार आहे. 8वा ती पारी ज्यावेळेस त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता आणि चांगली खेळी केली होती आणि त्याच्या जोरावर इथपर्यंत येऊन पोहोचलाय बघितलं आपण संतोष भुवनचा संघ. 100% कारण अनिल सावंत मिस टायमिंग स्ट्रोक आहे. दुसऱ्या दिवशी अनिल सावंतनं काय केलं होतं याचा चांगला उल्लेख कैलाजी आपण केला. मात्र यावेळेस सध्याच्या घडीला ही मॅच खास करून अनिल सावंतसाठी महत्वपूर्ण होती. खास करून संतोष भुवन या टीमसाठी महत्वपूर्ण होती. मात्र अशा या महत्वाच्या मॅच मध्ये अनिल सावंत या ठिकाणी आउट. अप्रतिम आणि काय ती बॅटिंग केली होती. आपण एक अर्धशतक देखील पाहिलं कैलास. या 2026च्या NCC ट्रॉफीचं आपण अर्धशतक देखील अनिल सावंत यांच्या बॅटमधून पाहिलंय. 27वे वर्ष आहे. मात्र सुरुवात त्या अर्धशतकाची अनिल सावंतनं केली होती. त्यामुळेच म्हटलं होतं ना की जवळपास या NCC ट्रॉफीच्या दुसऱ्या दिवशी अनिल सावंत हा खेळाडू फ्रेम मध्ये होता, चर्चेत होता, कारण त्या खेळाडूनं अफलातून बॅटिंग केली होती आणि त्याच्या खेळीच्या जोरावर संतोष भुवन हा संघ पुढे आला होता, क्वालिफाय झाला होता टॉप 8 मध्ये. मात्र ही टॉप 4 ची लढत आहे कैलासजी. टॉप 4 ची लढत इथे सांभाळून खेळणं गरजेचं होतं. मात्र बिग विकेट, प्राइजलेस विकेट या ठिकाणी गोखिवरे टीमनं प्राप्त केले. गोलंदाज मनोजनं प्राप्त केले, कारण अनिल सावंतला लवकरात लवकर डगआउट मध्ये पाठवणं गरजेचं होतं. 2 धावा आल्या. तर जे प्लॅनिंग आखलं होतं अनिल सावंत यांच्यासाठी ते यशस्वी ठरलंय मनोज यांच्या माध्यमातून. आणि कॉट आउटच्या रूपाने बघितलं तर गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन आहे. वाट बघितली त्याच रिजन मध्ये चेंडू निघून जातो. टप्पा पडला. पहिल्यांदा चेंडूला अडवलंय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय या ठिकाणी. नो बॉल म्हणजे आता नक्कीच पुढचा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. मला वाटतं फील्ड नो बॉल. या पंचांचा निर्णय अंतिम राहील. लक्ष ठेवा, कुठल्याही प्रकारचा वाद मैदानाच्या आतमध्ये करू नका, कारण सर्कलच्या बाहेर 30 यार्डचं जे सर्कल आहे त्याच्या बाहेरून तुम्ही जवळपास स्टार्ट घेऊ शकत नाहीत. लक्षात ठेवा. आणि ते पंचांच्या अगदी निदर्शनामध्ये आले. या कारणास्तव मात्र त्या ठिकाणी पंचांनी हा 9 चेंडू घोषित केलाय. 4 धावा 1 गडी बाद आपण स्थिती पाहतो या ठिकाणी.
कार्तिक 11 संतोष भुवन या टीमची बिग मॅच. एका साईडला आपण गोखिवरे संघाला पाहतोय जो उल्लेख रिव्ह्यू टीमचा आहे का योगेश, टीमचा रेफर हे की टीमला DRS हवाय बघा. प्रत्येक टीमसाठी आपण एक DRS दिलाय. येस रिव्ह्यू केला जातोय या ठिकाणी बघितलं आपण, चेक केलं जाईल यात काही शंका नाहीये. थोडंसं कठीण आहे बघा, कारण हे चेक कसं केलं जाईल आणि तो सर्कलच्या बाहेरून त्यांनी जवळपास स्टार्ट घेतले की नाही मुश्किल आहे. कारण बघा जे कॅमेरा आपले जे कॅमेरा अँगल जो आहे तो जवळपास एकतर बॉलर बॅटर्स यावर ते कॅमेरा अँगल आहे, त्याच्यामुळे शतरक्षणाकडे तो नक्कीच नसेल. त्यामुळे दिसणार तर कुठून दिसणार हा एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी. त्याच्यामुळे इनफिल्ड अंपायर ऑन फील्ड अंपायरचा जो निर्णय आहे तो फायनल निर्णय असेल, हा असेल नो बॉल. नक्कीच निर्णय अंतिम राहील याची प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची आहे. 4 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. मागच्या वर्षाची आठवण काढली भारत राऊत तर संतोष भवन काजूचा संघ आपण बघितलं अंकुश स्मृती जुचंद्रच्या अगेन्स्ट खेळला होता आणि बघितला कैवल्याने अप्रतिम खेळी केली होती. जवळजवळ 3 गडी देखील त्यांनी मागच्या वर्षी बाद केले होते आणि तिथे संतोष भवनला पहिल्या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटला जावं लागलं होतं. ही देखील एक आठवण आपण बघितलं मागच्या वर्षाची. परंतु हाच संतोष भवनचा संघ ज्यांनी 2019ला फायनल देखील या मैदानावरती मारले आपण बघितलं. नक्कीच क्वालिफायच्या रेसमध्ये आपण संतोष भुवन या टीमला नेहमीच पाहिले, गोखिवला टीमला देखील आपण क्वालिफायच्या रेसमध्ये पाहिलं होतं. मात्र काही वर्षाचा ब्रेक ज्याप्रमाणे टीम कॅप्टन जो उल्लेख केला होता, यावेळेस इन सेट आउटचा फटका इनफिल्डच्या वरून खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी केले गेले. मात्र जो चेंडू त्यानंतर फेकला गेला पिण्याजवळ तो मात्र कलेक्ट करताना थोडासा कमी पडला गेला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावत संख्या झाली ती 6 धावा. 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. मनोज यांचं थोडंसं लांब असं षटक पाहायला मिळतंय, कारण या षटकामध्ये एक वाईट बघितलाय, नो देखील आपण बघितलंय. आतापर्यंत 3 चेंडू संपले गेले आहेत आणि 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला चेंडू गॅप मध्ये जाईल का? भावेश येतोय वेगाने, चेंडूला पहिल्यांदा अडवलंय, त्याच्यानंतर बघितलं तर बॅकअप करण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा इथे कंप्लीट झालेत. बघा या ठिकाणी काजूने बॅट सोडली होती तरी देखील बघितलं आपण रनिंग करण्याचा तो प्रयत्न करत होता. इथे मात्र धावा येत आहेत. धावसंख्या पुढे सरकली जाईल 8 या धावसंख्येवरती. भारत राऊत भरपूर आठवणी आहेत. पहिला सामना मागच्या वर्षी बघितला या फायनल डे मधला बघितला धानीव 94 वर्सेस नायगाव यांच्यामध्ये बघितला होता. त्यामध्ये नायगाव बघितला आपण शेवटच्या श्रेणी बघितलं, एका चेंडूमध्ये 1 धाव होती आणि नायगाव संघ तिथे विजयी झाला होता. हे देखील आपण बघितलं होतं मागच्या वर्षी. नक्कीच कैलास, मात्र एक चांगला एफर्ट लागला गेला भावेशकडून. यावेळेस बॅटच्या आतलीकडे जाऊन चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेने रवाना झाला होता. या ठिकाणी देखील सिंगल मिळणार. या एकेरी धावेनं धावत संख्या झाली आहे ती 9. सध्याच्या घडीला कैलासजी मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि आपण नेहमीच पाहिलंय की पॉवर प्लेच्या षटकामध्ये अधिकाधिक धावा 10-15 या धावा बनवण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करतोय. मात्र या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी मनोज कडून, कारण कुठेही खुळून देण्याचा संधी चान्स दिला नाही या गोलंदाजानं. हो यावेळेस अप्रतिम चेंडू पडल्यानं चेंडू थोडासा बाउन्स देखील आपण पाहतोय. त्यानं चेंडू थोडासा कट देखील जायला. अंतिम चेंडू येतोय डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक संपला गेला. फलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 9 धावा. 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 9 फेब्रुवारीचा तो शुभ दिवस. आज बघितलं वाढदिवस आहे या मैदानाचा. चला एक गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यासाठी या मैदानामध्ये या फायनल डे मध्ये येऊया. कमॉन डीजे. दोन 2000 साली बघितलं आपण तर या मैदानाचं उद्घाटन झालं होतं. उद्घाटन सोहळ्याला आपण बघितलं NCCने बघितलं प्रथम पारितोषिक पटकावलं होतं आणि एक आठवणी आहे बघितलं आपण. एक आठवण आहे, पहिला मॅन ऑफ द सिरीज कोण ठरला होता
तर तो पहिला मॅन ऑफ द सिरीज होता शांताराम घरात, लक्षात ठेवा. आणि बेस्ट बॅट्समॅन कोणी घेतलं होतं ते होते आपले समालोचक, जे समालोचन करता आपल्या जोडीला ते होते तुकाराम मांगेला, लक्षात ठेवा तुम्ही. तर भरपूर मोठ्या आठवणी आहेत, मागच्या वर्षात देखील आठवणी आहेत. काही खेळाडू ज्याने अप्रतिम खेळ केली होती, आसिफ यांची आठवण काढायला शैलेंद्र, संजू, कुणाल, कैवल्य, राहिल अन्सारी, निषाद, औषधन, सुमित, सूरज, सुमित डोंगरे, विश्वनाथ जाधव, मिसेस जरबार, अप्रतिम खेळी मागच्या वर्षी केली होती. भारत राऊत. नो डाऊट आपण अनेक सितारे पाहिलेत, यावेळेस कट केले गेले. मागे प्रोडक्शन आहे, फक्त सिंगल मिळणार. आतापर्यंत आपण जो खेळ पाहिलाय, खास करून विकास दुबे म्हणजे काजूबाईचा, एक बाजू सांभाळून, म्हणजे एखादा समोरचा जो त्यांचा पार्टनर आहे तो एक मोठे पटके खेळत असेल तर त्या पार्टनरला सर्वाधिक संधी देण्याचं काम विकास दुबेने केले. खेळपट्टीवर 10 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. दुसरं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि आतापर्यंत हेच पहिलं आपण कळलं की सुरुवातीच्या काही षटकामध्ये धावा कमी आहेत, मात्र शेवटच्या काही ओव्हर जास्त आहेत, जवळपास तिसरं किंवा चौथं षटक त्याच्यामध्ये धावा जास्तीत जास्त आलेत. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन डीपला चेंडूला स्टॉप केलं गेलं. इथे देखील फक्त सिंगल मिळणार. एक न धावसंख्या फलकावर होत आहे, ती म्हणजेच 11. 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. संतोष पिण्यासारखा गोलंदाज, ज्याने या मैदानावरती बघितला पागदरीच्या साठी क्रिकेटला खेळलेल्या, ओपनच्या माध्यमातून क्रिकेटला खेळलेला तो पिण्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर असा चेंडू. तर कोण विसरणार आहे, पिण्याचे अनेक इतिहास आपण बघितले आहेत. मग ती स्वर्गीय रतनबुवा चषक का असू नया, मी म्हणेन त्या चषकामध्ये देखील अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण बघितले. त्याच्यानंतर बघितलं आपण मुंबईमध्ये अनेक टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा, ज्याच्या माध्यमातून अनेक खेळी त्याच्या माध्यमातून आपण बघितल्यात. विथ द ब्रेक खेळण्याचा प्रयत्न, ही खासियत आहे पिण्या यांची. आणि काय हे तिन्ही बंधू ओळखले जातात, जाधव बंधू बघितला आपण, ओळखले जातात फादोरडे आणि गोखिऱ्यामध्ये टेनिस क्रिकेटसाठी अप्रतिम, आणि त्याची ओळख त्यांनी करून दिले भारत राऊत. नक्कीच, कारण बघा NCC ट्रॉफी पिण्या पहिल्यांदाच खेळत नाहीये, तर 2 वेळा जवळजवळ चॅम्पियन देखील जो संघ झाला होता पागदरी बॉईज 2018चा चॅम्पियन, त्याचा देखील तो एक भाग होता पिण्या. क्विकली सिंगल काढला गेला, मात्र चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पण वाईट चेंडू घोषित करतायत. धावत संख्या तब्बल वाढेल, धावत संख्या झाली ती 12 धावा मला वाटते झाल्यात, +1 या 13 धावा असतील. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. जनक राजा उत्तन, शिवान स्पोर्ट्स बोरशेती या दोन्ही टीमच्या कॅप्टन रेडी राहायचं आहे. तो हिस्सा होता. एकतर आपण पाहिलं होतं जवळपास पागदरे बॉईज वसई, जो खास करून 2016चा चॅम्पियन कैलासजी बनला होता, त्या टीमचा तो हिस्सा होता. पॉईंट रिझर्व सिंगल इथे नक्कीच मिळणार. एकेरी धाव्याने धावत संख्या झाली ती 14. या काही ज्याप्रमाणे तुम्ही ज्या काही आठवणी सांगितल्या त्याप्रमाणे त्या आठवणी आहेत, म्हणजे NCC ट्रॉफीचा पिण्या देखील हिस्सा होऊन गेलेला आहे. बोरशेती शहापूरच्या फार मोठ्या आठवणी आहेत. तुकाराम यांनी बघितला आपण, उल्लेख देखील मगाशी केलाय. खरं म्हणजे फ्रंटफुटला जायला होतं, बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, तिथे चूक झाले, अपील केले, मात्र पंच नाकारतायत. एंड ऑफ द ओव्हर नंबर सेकंड इयर. 2 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्त धावसंख्या बघितलं 14 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण 9 धावा आल्या, त्या या षटकामध्ये थोड्याशा कमी धावा आल्यात. चला गाणं घेऊया आणि उर्वरित 4 षटकांसाठी पहिल्या इनिंगमध्ये आपण येऊया. कमॉन डीजे. आज ग्रँड फिनाले दिवस, आज वर्धापन दिवस. 27 वर्ष आपण सलग ही स्पर्धा पाहतोय, सातत्यपूर्वक आपण ही स्पर्धा पाहतोय आणि नेहमीच नाविन्यपूर्वक आपण या स्पर्धेला पाहिले कैलासजी. आणि भरपूर आठवणी आहेत आणि त्या आठवणींना नक्कीच उजाळा देण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. सध्याच्या घडीला सुरुवात थोडीशी धीमी आहे कैलासजी, कारण 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा, 7चा करंट रन रेट आपण फलकावर पाहू शकू. इथून जर प्रोजेक्टेड स्कोरचा एक अंदाज जर वर्तवायचा गेला, कैलासजी जवळपास बघा या सरासरीने खेळत राहिला तर 42-42 पर्यंत, इथून थोडासा वेग वाढवला तर जवळपास 46-8च्या सरासरीने खेळत, आणि 10ची सरासरी इथून जर पकडली तर 50च्या पलीकडे तुम्ही जाऊ शकाल. मात्र आपण सुरुवात नेहमीच धीमी होताना पाहिलंय, मात्र ज्यावेळेस मधला वेळ होतोय त्यावेळेस आपण मोठी धावत संख्या देखील क्लिक होताना पाहिलंय. गोलंदाज तयार, क्रॉस बॅट तो खेळायचा, चेंडू पडल्यानं थोडंसं आत वळतोय.
खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी गोखिवरी टीमने केले. चेंडू येते डॉट. आणि गोखिरे टीम जसा मी त्या दिवशी देखील उल्लेख केला होता, गोलंदाजीसाठी एकदम माहीर होता. आपण बघितलं तर मनोज येतोय, शॉट बनून खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे सरकले होते बॅकफुटला, भावेश यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय, कव्हर करतोय आणि फक्त बघितलं आपण एकच धाव खात्यामध्ये येते. धावांची गती बघितलं आपण 15 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जसा तुकाराम यांनी उल्लेख केला मगाशी की फार मोठी आठवण आपण त्या दिवशी काढली होती. रमेश पाटील याई यांची, त्याच्यानंतर जयेश यांची आपण आठवण काढली होती, नरेंद्र यांची, संजू यांची आपण आठवण काढली होती. आणि एक गोलंदाज असा होता, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय, एक गोलंदाज असा होता जो दोन्ही टर्न करायचा, परंतु क्विकली टर्न करायचा, सुनील गोंगडे. सुनील गोंगडे एक मोठं नाव होतं आपण बघितलं त्या संघामध्ये. अरे नक्कीच त्याची देखील एक आठवण होते या मैदानावरती. नक्कीच नक्कीच कैलासजी, फ्री हिटचा बॉल असेल. ओ यावेळेस देखील शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला क्रॉस बॅटेड खेळला गेला, मिड विकेट डीपला चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. राकेश आहे त्या ठिकाणी आणि खूप चांगला थ्रो देखील त्या ठिकाणी केला गेलाय. 1 धाव 2 धाव या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावत संख्या झाली ती तब्बल 18 धावा या फलकावर पाहायला मिळतात. विकास दुबे अनेक वेळा नक्कीच या मैदानावर पारितोषिक पटकावलेत काही संघांच्या माध्यमातून खेळताना. विकास दुबे यांना हे देखील विसरता कामा नाहीये. गोलंदाज यार ऑन साईडला पिक करायचा होता, यावेळेस मोठ्या फटक्याच्या शोधात विकास दुबे होते. खूप चांगला चेंडू, चेंडू होते डॉट. डॉट चेंडूची सांगता संपली जाते. अजून काही आठवणी आहेत बघितलं गोखिरे संघाच्या माध्यमातून. आनंद गोल, तेच तरार गोलंदाज आशिष आज बघितलं परदेशामध्ये असतात. ऑफ साईडला गॅपमध्ये चेंडू जाईल का, नाही, इथे मात्र गडी बाद जातोय, फसला जातोय फलंदाज. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. कमॉन डीजे. काजूबा या ठिकाणी बाद होत आहेत. विकास दुबे एक बाजू सांभाळली होती. रिप्ले तुम्ही पाहू शकाल. फुल टॉस आणि हा तो देखील बॉडीच्या भरपूर लांब, शरीरापासून लांब चेंडू होता. खूप चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र अगदी निवड केली गेली त्या ठिकाणी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये अगदी ज्याप्रमाणे म्हणतात ना की फ्री होम डिलिव्हरी, अगदी त्या ठिकाणी खूप चांगला कॅच त्या ठिकाणी टिपला गेलाय. देवा पांडे हे देखील नाव या नारंगीच्या मैदानावर कैलासजी चर्चेत राहिलंय. देवा पांडे म्हटलं तर एक जबरदस्त खेळी आणि विजय मामा चषक म्हटलं देवा सिंग, माफ कर देवा पांडे, बायकर मॅन विसरता कामा नये. आणि तोच खेळाडू देवा पांडे मैदानाच्या आतमध्ये. 18 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. ओमकार पाटील यांच्याकडून पारितोषिक आले आहे देवा पांडे यांच्यासाठी. सलग 3 षटकार 500 रुपये हे पारितोषिक देवा पांडे यांच्यासाठी आले आणि नेहमीच हे नाव चर्चेत राहिले. बघा 3 षटकांचा खेळ कैलासजीत संपलाय आणि धाव फलकाकडे आपण लक्ष दिलं तर फक्त 18 धावा या फलकावर आहेत. त्या म्हणजे संतोष भुवन या टीमच्या. संतोष भुवनचा संघ इथे 3 षटकांचा खेळ संपला गेला. 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे सरासरी थोडीशी घसरले. जी बघितलं आपण पहिल्या षटकामध्ये 9ची सरासरी होती, ती कुठेतरी बघितलं 6 वरती येऊन थांबले. बघा मनोज अंडेला बघितलं आपण कशा पद्धतीने बाजूला. इथे मात्र बघितलं आपण 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. ग्रेट क्रिकेट ऑन दिस ग्राउंड यार. कोणाच्या कणाकणामध्ये, कोणाच्या मनामनामध्ये, कोणाच्या हृदयामध्ये बसलेली ती स्पर्धा ती आहे NCC चषक 2026 आणि 27वा पर्व आपल्याला पाहायला मिळते. भारत राऊत भरपूर मोठ्या आठवणी आहेत, कारण हा संतोष भुवनचा संघ पहिला जुना जाणता संघ. जसा मी त्याच्याशी देखील उल्लेख केला की सदाशिव स्मृती तांडा या नावाने ओळखला जायचा आणि त्याचे कर्णधार बघितलं किशोर वैती नेहमी असायचे. त्याच्यानंतर प्रकाश पाटील आज नाही आहेत, ते देखील आपण त्यांना बघितलं. नंदू, अनेक खेळाडू. त्याच्या बाजूला बघितलं वालयपाड्याचं गाव असायचा, तिथे देखील क्रिकेटच्या मॅचेस आपण अनेक बघितलेल्या, स्पर्धा बघितल्यात भारत राऊत. त्यासाठीच म्हटलं होतं ना कैलासजी, तुकाराम सरांनी त्यासाठी सुरुवातीला म्हटलं होतं की बघा या संघांना आपण अनेक वर्षापासून पाहतोय. या संघाने अनेक वर्षापासून क्रिकेट आपलं सुरू देखील ठेवलेलं आहे. मात्र संघांमध्ये बदल झालेत. म्हणजे जवळपास आपण दुसरी पिढी म्हणू शकतोय, तिसरी पिढी म्हणू शकतो. ज्याप्रमाणे आपण कैलासजी उल्लेख केला की संतोष भुवन या टीमचा
या चेंडूनंतर त्या विषयाकडे येतोय. फटका तितकासा प्रॉमिसिंग नाही. काही काळ चेंडू हवेत होता. लॉंग ऑफ डीप मधून फिल्डर येतोय. इथे देखील फक्त सिंगल मिळणार. जो उल्लेख आपण संतोष भुवनचा केला, जो उल्लेख आपण गोखिवरे टीमचा केला की पूर्वीचा गोखिवरे संघ कसा होता, आत्ताचा गोखिवरे संघ कसा आहे, म्हणजे आज जवळपास तिसरी पिढी आपण म्हणू शकतो कैलाची गोखिवरे टीमची खेळते. म्हणजे बदल झालेत. बदल प्रत्येक टीममध्ये बदल झालेत आणि नक्कीच नवीन चेहरे आपण या टीममध्ये पाहतोय. नक्कीच काही काळ गोखेरा संघ बघितला मैदान नव्हतं आणि त्या कारणाचं बघितलं आपण थोडासा लांब गेला होता हा संघ. त्याच्यानंतर बघितला पुन्हा एकदा बघितला फादरवाडी गोखेरा या माध्यमातून ते क्रिकेट पुढे आलं. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चुकले होते. अपील पंचांचा बोट सरळ वरती गॉन. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. डीजे संधी गमवायची नाहीये. टॉप 4 मध्ये आम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. ज्यावेळेस भावेश सोबत चर्चा केली टॉस बॉक्स मध्ये कैलाजी, त्यावेळेस भावेशनं म्हटलंय आम्ही नक्कीच तो एक आमचा प्रयत्न होता की बघा, त्यांनी हा देखील उल्लेख केला कैलाजी, त्यांनी हा देखील उल्लेख केला की थोडंसं आमचा खराब परफॉर्मन्स सुरू आहे आमच्या टीमचा. संघ टाकू की नको, एनसीसी कप खेळायचं आहे की नाही, ही चर्चा भरपूर जर त्यानंतर आम्ही निष्कर्ष करणार. आपण खेळूया, जे काय होईल ते होईल, पण आपण एनसीसी ट्रॉफी खेळूया. आणि बघा जवळपास टॉप 8 पर्यंत आम्ही पोहोचलोय. मात्र आमचा हाच प्रयत्न आहे की टॉप 4 आम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे आणि टॉप 4 मधून आम्हाला एनसीसी ट्रॉफी उचलायची आहे. हा आपण खास करून भावेशच्या मुखातून हा उल्लेख नक्कीच ऐकलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इनटू द गॅप. दॅट विल क्रॉस द बाउंड्री लाईन अँड इट्स 4 यार्ड. कम ऑन डीजे. आल्याबरोबर बघितला चौकार ठोकलाय, लवकर वळले, त्याच्यानंतर बघितला टायमिंग साधला, इन टू द गॅप चेंडू निघून गेलाय चौकारासाठी आणि चौकाराने थोडासा सुखावला असेल संतोष भुवनचा संघ. धावसंख्या 23 वरती आपल्याला पाहायला मिळते. 3 षटक आणि 3 षटकानंतर आपण नेहमीच मॅचला कलाटणे त्यांना पाहिलं. यावेळेस समोरच्या दिशेनं अगदी सरळ बॅटना स्ट्रोक खेळला गेला होता. यावेळेस देखील फक्त सिंगल मिळणार. 3 ओव्हर नंतर मॅच बदलताना आपण कैलाजी पाहिलंय आणि जवळजवळ आपण आतापर्यंत देखील पाहतोय धावा संख्या झाली ती 24. मात्र इथून जो काही नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणार आहे कैलाजी, त्या बॅटरला मात्र अगदी डगआउट मधून सेट होऊन यावं लागेल, कारण आता सेटल होण्यासाठी वेळ नाहीये तितका खेळपट्टीवर. चांगलं सेटल झालं तर चांगलं बॅटल देखील होईल, चांगलं टोटल देखील होईल. जर तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये आहेत तर खूप काही बाकी आहे. या मॅच मध्ये बघितलं आपण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या 4थ्या षटकातील. वी आर इन द ओव्हर नंबर 4th इयर. ओ भावेश होता मात्र त्याच्या जवळून तो चेंडू निघून जातोय. थोडासा कठीण होता, चौकार येतोय या ठिकाणी. जब सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है तो यहाँ पर टेढ़ी उंगली करनी पड़ रही है. और वाकई में 2 जो चौके लगाए हैं और रिवर्स के रूप में यहाँ पर देखने को मिलते हुए बेहतरीन स्ट्रोक देखने को मिलता हुआ. उलटा पुलटा स्ट्रोक आताच्या घडीला म्हणायचं गेलं आणि चांगला उल्लेख आपण केला की घी सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली को टेढ़ी करना चाहिए. खरं उलटा पुलटा स्ट्रोक आणि 2 वेळा सक्सेस. पुन्हा एकदा यावेळेस डाऊन द लेग हा चेंडू होता, मात्र ऑफ साईडला चेंडूला पुन्हा एकदा स्विच हिटच्या माध्यमातून खेळले गेले. सिंगल मिळणार. बघा कलाटणे आले. 3ऱ्या ओव्हर नंतर मॅचला कलाटणी येताना आपण पाहिलंय. या 3ऱ्या षटकाचा आपण जर विचार केला 2 चौकार या 4थ्या ओव्हरमध्ये लागले गेलेत. एकूण धावा या 4थ्या ओव्हरमध्ये कैलास ज्या आल्यात त्या 11. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फळकावर आहे कार्तिक 11 संतोष भुवन या टीमची 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता थोडंसं चुकावलं असेल बघितलं आपण संतोष भुवनचा संघ, कारण या 4थ्या षटकामध्ये बघितलं आपण त्यांच्यासाठी इथे धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा,
त्याच्यानंतर ते धावफलक 14 पर्यंत पोहोचलं, ते धावफलक तिसऱ्या षटकामध्ये 18 पर्यंत पोहोचलं आणि आता मात्र चौथ्या षटकामध्ये बघितलं आपण 29 पर्यंत पोहोचले. 2 षटकांचा खेळ बाकी आहे, कितपर्यंत पोहोचेल या ठिकाणी संतोष भुवनचा संघ ते आपल्याला बघायचं आहे. मात्र पहिला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे उशिरा बसले त्या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टवरती किंवा इथे आले त्यांच्या माहितीसाठी अर्नाळा वर्सेस कामन हा पहिला सामना झालाय आणि त्यामध्ये बघितलं जय दुर्गेश अर्नाळा संघ विजय झालाय आणि करण निझा याने अप्रतिम कामगिरी केली त्या मैदानामध्ये. नक्कीच नक्कीच विघ्नेश साखरतोडे या खेळाडूच्या विषयी देखील कलाची चर्चा होणं गरजेचं आहे, कारण गोलंदाजीचा आपण स्पेल अप्रतिम स्पेल आता आपण पाहिलाय विघ्नेश साखरतोडे यांचा. आणि ज्याप्रमाणे आपण निझाईच्या बॅटिंगच्या विषयी उल्लेख केला, खरोखर अप्रतिम खेळी निझाईने केलाय. ऑन साईडला यावेळेस पिकअप स्ट्रोक खेळला गेलाय, मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. फॉरवर्ड डीप स्क्वेअर मध्ये सिंगल मिळणार. गोलंदाजी ना आज नक्कीच प्रभावित गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजानं केली आहे. आतापर्यंत धावत संख्या झाली ती 30, 5वं षटक प्रगतीपथावर. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की सध्याच्या घडीला 6 ते 7च्या करंट रन इथून मात्र वेग वाढवणं गरजेचं आहे. कार्तिक 11 संतोष भुवन या टीमला गेअर शिफ्ट करणं कलाची गरजेचं आहे. स्लो राम चेंडू होता स्वरूप पहिले षटक हाताळलं तर मनोजने. संतोष दुसऱ्या षटकासाठी आला, पुन्हा एकदा मनोज कोटा पूर्ण करण्यासाठी आला, पुन्हा एकदा संतोष आला आणि आता मात्र स्वरूप सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय या विकेटवरती. धावसंख्या 30 पाहायला मिळते. 30 इज द स्कोर हिअर. झुकले होते मात्र बघितलं वाईटचा इशारा होतोय पंचांच्या माध्यमातून. अवंतर भर होते. You are watching the cricket of NCC Cup 2026 and this is the 27th year of the tournament year and this tournament has been started from Thursday. म्हणजे गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आज सोमवार म्हणजे आज अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस फुल टॉस. जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील टाकला गेला. स्टँडर्ड डिलिव्हर हा षटकार. आई एकविरेचं मंदिर या गावामध्ये देखील आहे, नारंगी गावामध्ये देखील आहे आणि बाजूला बघितलं आपण आई जीवदानी मातेचा तो उंच डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय. झुकले होते मात्र बघितलं आपण चेंडू जवळच लँड होतोय, सिंगल येते. मागचे 2 सामने आपण बघितलं गोखिरा संघाचे तर त्यांची ताकद काय होती? बॉलिंग ही जास्तीत जास्त त्यांची ताकद होती, कारण 57 ते 58 धावा बघितलं आपण. जे टार्गेट बघितलं आपण तर स्पेशली टिवरीच्या अगेन्स्ट आपण बघितलं तर एक चांगली गोलंदाजी. प्रताप देखील हाणामारी करत होता मात्र बघितलं आपण एक त्याच्यानंतर बघितलं आपण तर गोखिरा संघ एक अप्रतिम खेळ त्या पहिल्या दिवसामध्ये देखील आपण त्यांनी केले. नक्कीच नक्कीच कैलासजी आणि अप्रोच गोखिरे टीमचा हा स्पष्टपणे दिसतो की आपल्याला कमीत कमी धाव संख्येवर समोरच्या संघाला थांबवायचं आहे. खूप मोठी प्लॅनिंग झाली, यात काही शंका नाही आहे आणि जिद्द आणि चिकाटी पाहायला मिळते. नाही आम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे, ही जिद्द आणि चिकाटी आज गोखिरा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका साईडला संतोष भुवन देखील प्रयत्न करतोय. पहिला प्रोजेक्टर स्कोर जर आपण पहिला कैलासजी तर 50च्या आसपास प्रोजेक्टर स्कोर फलकावर दाखवतोय. मात्र 50 नाही आहे, 50च्या पलीकडे, 50च्या पलीकडे त्या ठिकाणी संतोष भुवन या टीमला जावं लागेल. टप्पा पडल्यानंतर बघितलं पाठीमागे चेंडू निघून जातोय, वाईटचा इशारा येतोय. नाही या ठिकाणी थर्ड अंपायर साठी कॉल आहे, वाईट पंचांनी दिलाय पण थर्ड अंपायर साठी कॉल आहे. मला वाटतं रिव्ह्यू घेतलाय, अंपायर रिव्ह्यू आहे, चेक करायचं आहे. यस, तिवरी वर्सेस संतोष भुवन तो सामना बघितला. प्रताप प्रयत्न करत होता धावा करण्याचा, मात्र शेवटच्या क्षणी त्यांच्या संघाला पराभवाची छाया जावं लागलं. मात्र 2 संघ गोखिरा संघाने बघितलं आपण तर गोलंदाजीच्या जोरावरती जिंकलेत आपण बघितलं तर. नो डाऊट नक्कीच गोलंदाजी अप्रतिम राहिले आणि खरोखरच ही ताकद आपण जर गोखिरा टीमच्या विषयी चांगला उल्लेख केला कैलासजी की ही खऱ्या अर्थानं ताकद या NCC कप 2026 मध्ये ही ताकद आपण गोखिरा टीमची पाहिलंय. 38 धावा, 3 गडी 4 गडी बाद आपण स्थिती पाहतोय. रेफर केल्या पंचांना की जरा चेक करायचं आहे की या ठिकाणी
हा चेंडू वाईड आहे की नाही तो चेक करावा लागेल. चला तुकाराम मंगेला चांगली माहिती, कारण बघितलं आपण बऱ्याच वर्षांची आठवणी आहेत. 2000 पासून बघितलं तर रेकॉर्ड्स इथे ठेवले गेलेले आहेत. मागच्या वर्षीची आठवण होते, कारण मागच्या वर्षी बघितलं आपण अनेक सामने पार पडले. त्यामध्ये बघितलं आपण खारबावचा संघ ओपनच्या माध्यमातून पुढे आला होता आणि एनसीसी नारंगी संघ बघितला आपण एक गावच्या माध्यमातून पुढे आला होता. फेअर डिलिव्हरी आहे. 38 धावा या फलकावर लागलेल्या आहेत आणि मला वाटते रिटायर्ड विकेट या ठिकाणी टाकली गेलेली आहे, कारण एक नवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणायचा होता. धावफलक कैलासजी थोडासा तोकडा आहे आणि या धावफलकाला वाढवणं गरजेचं आहे. कार्तिक 11 संतोष भुवन या टीमला, त्या कारणास रिटायर्ड विकेट या ठिकाणी टाकले गेले आहे आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्टंपिंग आउट आहे नाही ना? सुनील हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये नव्यानं आलाय. एका साईडला दुर्गेश 11 चेंडू आणि 11 धावसंख्येवर हा खेळाडू करतोय. 38 धावा आहेत. बघा इथून जर आपण विचार केला कैलासजी तर 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असेल, 50च्या पलीकडे जाण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. 38 झालेत आणि जर 50च्या पलीकडे धावसंख्या गेली तर नक्कीच एक चांगलं बॅटल कैलासजी पाहायला मिळू शकेल. नो डाऊट चांगलं बॅटल, चांगलं टोटल होणं गरजेचं आहे. शेवटचं षटक पार येतोय गोलंदाजीसाठी समोरच्या एंड कडनं. लॉप करण्याचा प्रयत्न पिणे आहे, मला वाटतं त्या ठिकाणी बघितलं आपण चेंडूला फील करतोय. 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकले जाईल. बघितलं आपण 40 या धावसंख्येवरती हा दुसरा सामना सुरू आहे. मागच्या वर्षी दुसरा सामना कोणता आपण बघितला होता? 441 आचोळे वर्सेस चिखल बघितला आपण. इथे मात्र बघितलं आपण तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. चौकारासाठी 4 धावा. मागच्या वर्षी दुसरा सामना आपण कोणता बघितला होता फायनलच्या डे मध्ये? आचोळे वर्सेस नायगाव यांच्यामध्ये तो सामना बघितला होता. 64 धावा आचोळ्या संघाने पूर्ण केल्या होत्या आणि पाठलाग करत असताना बघितलं 65 धावा बघितलं आपण नायगाव सोने पूर्ण केल्या होत्या मागच्या वर्षामध्ये. चौवेचाळीस वरती पाहायला मिळतो. बघितलं संतोष भवनचा संघ. दे आर बॅटिंग फर्स्ट ऑन दिस ग्राउंड. चौवेचाळीस धावा फलकावर आहेत. यावेळेस देखील अगदी खोळातला चेंडू मात्र ऑफ साईडला चांगल्या प्रकारे चेंडूला उचलला गेला आणि ते देखील हा देखील चौकार. धावांची गरज आहे सुनील कडनं, नक्कीच धावांचा वेग वाढवलाय. कैलासजी म्हटलं होतं ना की जवळजवळ 50च्या पलीकडे जाणं खास करून कार्तिक 11 संतोष भुवन या टीमला गरजेचं आहे. चौकार. ना तर एक वर्ष असं होतं की 2 50 इथे लागले गेल्या होत्या. एक विश्वनाथ जाधवच्या नावावरती 50 होती, एक केतन मात्रेच्या नावावरती 50 होती आणि त्या 50ची देखील आठवण होती या मैदानावरती. लॉफ्ट स्ट्रोक झेल होईल का? गडीबाद सोपासा झेल पाहायला मिळतोय. गडी बाद झालेत. बघितलं 5 गडी बाद झाले. 48 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र बघितलं आपण तुकाराम मांगेला यांनी भरपूर माहिती पुरवली आहे आणि त्याच्या आधारे आपण जाऊया. 2025 मध्ये बघितलं आपण तर विजेता संघ बघितला आपण तर एनसीसी नारंगी संघ होता.
त्यानंतर ओपनच्या लॉटमध्ये बघितलं आपण खारबावचा संघ होता, नारंगी संघाच्या माध्यमातून बघितलं आपण मॅन ऑफ द सिरीज ठरला होता निशांत पाटील, आणि त्याच्यानंतर बघितलं ओपनच्या लॉटमध्ये बघितलं सूरज पाटील बाहुबलीने अप्रतिम कामगिरी केली होती. आणि आठवा त्या 19 धावा जेव्हा हव्या होत्या तेव्हा ते 3 लगातार षटकार फार इम्पॉर्टंट होते. मिरारोडच्या अगेन्स्ट ते क्रिकेट त्याने खेळलं होतं आणि ती एक मोठी आठवण आपल्याला पाहायला मिळते. भारत राऊत नक्कीच कैलाजी, मात्र या 2026च्या NCC ट्रॉफीचा नवा विजेता कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकेल. फुल टॉस क्रॉस बेड स्ट्रोक खेळला गेलाय, चेंडू मिड विकेट डी प्लस टॉप केलं गेलं. बघा, एक सत्य नेहमीच आपण पाहिलं की सलग कुठलाही संघ विजेता ठरला नाहीये. 2 वर्ष आपण पाहिले NCC नारंगी संघ नक्कीच या स्पर्धेतून बाहेर पडतोय, मात्र एक नवा विजेता अपेक्षा आहे. अनेक संघांना नक्कीच 2-2दा जवळपास NCC ट्रॉफी जिंकल्यात, मात्र कैलासजी एक नवा विजेता या 2026 मध्ये कदाचित पाहायला मिळू शकेल. धावासंख्या 49 आणि अजूनही अंतिम चेंडू बाकी. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 2024ची आठवण, कारण बघितलं आपण 25वं वर्ष होतं आणि ऑन साइडला चेंडू डीप मध्ये निघून जातोय. सिंगल आले, रोटेट होईल का दुसऱ्या धावासाठी बघायचं आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जाईल का, नाही. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने 51 धावा पूर्ण होत आहेत. 52 धावांचं ते लक्ष आहे. 52 धावा पूर्ण होतील की रोखले जातील याच्यावरती चर्चा नक्कीच केली जाईल. मात्र ब्रेक घेऊया, कॉमेंट्रीमध्ये थोडासा हलकासा बदल होईल आणि नक्कीच त्या ठिकाणी आपण कैलासजी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल तर करणार आहोत. सध्याच्या घडीला आपण जाऊया नाणेफेकीच्या दिशेनं. जनकराजा उत्तन टीम कॅप्टन आणि शिवान स्पोर्ट्स बोरशेती या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि टॉस बॉक्स मध्ये आपण या ऐकूया एक आणखीन नामवंत समालोचक सन्माननीय भरतजी मोरे यांना. महत्वपूर्ण दिवस म्हणजेच ग्रँड फिनाले आज आपल्याला बघायला मिळणार आणि त्या ग्रँड फिनालेच्या दिवशी ओपन गाव टू गाव मधील 2 संघ बोरशेती आणि उत्तन, जनकराजा उत्तन आणि शिवान स्पोर्ट्स बोरशेती या 2 संघादरम्यान टॉस केला जाणार आहे. टॉस आपण थोड्या वेळानंतर करणार आहोत, कारण कर्णधार अजून आलेलं नाही. तुर्तास या मॅच मध्ये ज्या काही धावा बनल्या त्याचा पाठलाग आणि बचाव थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळणार आहे. समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल होईल. स्टे ट्यून विथ DBN लाईव्ह. थँक्यू. थँक्यू भरतजी मोरे. कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच आपण बदल करणार आहोत. या पुढच्या इनिंगसाठी समालोचन कक्षामध्ये आपण 2 दिग्गज समालोचक पानावर एका साईडला असतील. क्रिकेट विश्लेषक ज्यांनी नेहमीच एक चांगलं मार्गदर्शन अनेक समालोचकांना केलं आहे ते म्हणजे सन्माननीय तुकारामजी मांगेला, आणि त्यांच्या समित असतील भरतजी मोरे. धन्यवाद भारतजी राऊत. आणि दुसऱ्या बाजूला कैलास पाटील यांचा आवाज आपण ऐकला होता. आणि खरं तर पहिल्या दिवशी ज्यांची उपस्थिती आम्ही अपेक्षित केली होती पण अगदी व्यस्त दिनक्रम होता भारतजी मोरे यांचा. आणि आज
म्हणजे फायनल डेला पुन्हा एकदा त्यांना विनंती केली, बाबा इतकी वर्ष जी अटॅचमेंट राहिलेली आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि या सर्व या समालोचक मित्रांची, कारण मी नेहमीच सांगतो नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, खेळाडू, प्रेक्षक आणि त्यांच्या जोडला समालोचक यांचं अटूट एक बंधन बनलेलं आहे, अगदी बॉन्डिंग बनलेले आहे. त्याच्यामुळे ही स्पर्धा कदाचित जसं धनंजय पाटील यांचा आवाज आपण 4 दिवस ऐकला नव्हता, कारण त्यांची एक स्पर्धा सुरू होती, भरतजी मोरे यांची देखील एक स्पर्धा सुरू होती आणि जर आपला आवाज या स्पर्धेसाठी आला नसता तर कदाचित ती एक खंत राहिली असती. म्हणून त्यांना विनंतीला मान देऊन भरतजी मोरे दाखल झाले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. नाही, त्यासाठी खूप खूप धन्यवाद नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि आपलं सुद्धा की आपण आवर्जून या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. त्यासाठी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक, NCC चषक म्हटलं की मागील 27 वर्ष अनेक अप्स अँड डाऊन या मैदानावरती प्रत्येक संघाने बघितलेले आहेत. 2 एक्सपिरियन्स टीम मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक असा संघ आहे कार्तिकेयन संतोष भवन, ज्याने मागील काही स्पर्धांमध्ये आपला उल्लेखनीय खेळ दाखवत असताना आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहे वसई तालुका गावटोगाव या फॉर्मॅटमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला गोखिवरे हा संघ, भल्या संघांना धूळ चारण्यासाठी जाणला जाणारा संघ म्हणजेच गोखिवरे 11 वसईचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. या अगोदरची मॅच आपण बघितलीत 2 संघांदरम्यान, त्याच्यामध्ये जयू दुर्गेश 11चा संघ आपण बघितला आणि त्यांच्यासमोर टीम 94 कामन संघ पराभूत झाला. पण त्या दोन्ही संघाने या वसई तालुका गावटोगाव संकल्पनेत केलेला परफॉर्मन्स हा सगळ्यांना भावणारा होता किंवा प्रभावित करणारा होता. पहिली मॅच फिनिश. दुसऱ्या मॅचकडे आपण आहोत. 6 षटकांचा सामना आहे. 2 एंडकडून बॅटिंग होतीये आणि या मैदानावरची 2 एंडकडूनची होणारी बॅटिंग हे बघणं म्हणजेच एक वेगळा योग मानला जातो. तुर्तास धावांचा पाठलाग करायचा आहे तो 52 धावांचा पाठलाग 36 चेंडूमध्ये 8.67 आस्किंग रन रेट आहे. आणि असं असताना गोखिरीची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संतोष जाधव पिण्या, दुसऱ्या बाजूला राहुल जॉन आणि बॉलिंग मार्फवरती नफीज. हे त्रिकूट बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. नफीज जो आहे, जो एक्सपिरियन्स प्लेअर आहे, 40+ आहे, ऑलमोस्ट मास्टर आहेत आणि ते बॉलिंग मार्कवरती असताना त्यांच्या समोर संतोष जाधव. चांगलं बॅटल रंगेत बॅटल नक्कीच जगणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित अगदी क्रिकेटचा महासंग्राम हे टॅगलाईन आहे. NCC चषक 2026 ला भरतजी मोरे यांनी चांगला उल्लेख केला. यंदाच्या हंगामामध्ये संतोष भुवनचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. एक मोठी स्पर्धा अगदी चंदनसरच्या भूमीमध्ये विजय मामा चषक जिंकून तो देखील आलाय, त्यामुळे तिथे आलेला आत्मविश्वास या मैदानावरती दाखवणार. पहिल्या चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेर स्लाइस करायचं होतं, मॅचच्या बाहेर करा. मिसकम्युनिकेशन, अगदी मिसकम्युनिकेशन. कॉलिंग मध्ये चूक झाले, गलतीचे मिस्टेक आणि फलंदाज धाव बाद. जी मोरे आहे त्याकरता एक चर्चा कदाचित या स्पर्धेच्या निमित्तानं नाही झाली तर ती राहून राहील. ते येणार आहेत. पण पहिल्या चेंडूवरती अगदी स्टनिंग स्टार्ट झालाय आणि नफीसचा उल्लेख तुम्ही चांगले केला. 40+ खेळाडू आहेत. फायनलच्या मॅच मध्ये तिथे घेतलेली हॅट्रिक ती आपण पाहिलेली आहेत. 4 विकेट त्याने देखील घेतले आहेत आणि राहुलच्या रूपाने एक मोठा धक्का लागलाय, अगदी बिग धक्का लागलाय. पण मी दुसऱ्या दिशेने येतो. तुम्ही जसं वसई तालुक्या क्रिकेटचा उल्लेख केला ना, या मॅच वरती चर्चा होईल. पण भरतजी मोरे आहेत आणि आम्ही ज्या एका स्पर्धेशी निगडीत आहोत, वसई विरार प्रीमियर लीग आता सीझन 2 येते. ही स्पर्धा कदाचित त्या स्पर्धेमध्ये जाणाऱ्या खेळाडूंसाठी एक दरवाजा असेल, एक अगदी डोर असेल की तिथे जायचं आहे पण आपल्यावरती बोलीही लागायची आहे, त्यासाठी ही स्पर्धा असेल. नाही, आणि तुमचा जो प्राइस आहे, प्राइस याच परफॉर्मन्स वरती डिसाईड केला जाणार आहे. कारण आपल्या वसई तालुक्यामध्ये ज्या काही मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांवरती सगळेजण नजर ठेवून असतात आणि जे तिथे मेंटॉर, मॅनेजर, ओनर्स बसणार आहेत किंवा जे कोणी आयकॉन बसणार आहेत त्यांना सुद्धा याचा जो काही डाटा आहे तो कामाला येण्यासारखा असणार आहे. तुर्तास जी पहिली विकेट आली आहे त्याच्यामध्ये जे मिसकम्युनिकेशन बघायला मिळालं, तिथे एक गोष्टीचा कुठेतरी विसर पडलेला होता राहुलला, की खेळपट्टीवरती उभं राहणं ही बेसिक प्रायोरिटी, म्हणजे ही प्राथमिकता आहे आणि त्या प्राथमिकतेला विसरत असताना मिसकम्युनिकेशन. फलंदाज बाद, नवीन फलंदाज भावेश मैदानात आला आहे. पहिली विकेट पहिल्या चेंडूवरती, डकवरती कोणतीही धाव नाही. पुन्हा एकदा यावेळेला दुरून घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत मागे निघून गेला. यावेळेला पुन्हा एकदा रनआउटचा खतरा. नफीस जब गेंदबाजी करती है तो गेंद पीछे क्यों जाती है, ये बहुत बड़ा सवाल है. आणि त्याला कारण आहे, कारण लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म स्पिनरचा मारा पडतो, थोडासा टर्न होतो. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न टॉपेज लागला होता 2 वेळा. एकदा ज्या वेळेला वर गेला त्यावेळेला थोडासा श्वास रोखला. हा बघा, हा चेंडू पडतो
त्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. टॉप एज लागला होता. पाठीमागे फ्लाइंग स्वीपच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते. पहिल्यांदा गेले ते झेल टिपण्यासाठी. संतोष जाधव पाहत होते धाव घेवी नऊ घेऊ. आता थोडासा डर भी है यावेळेला थोडासा मनामध्ये भीती देखील आहेत. आणि या दोन चेंडूवरती 2 वेळा असे प्रसंग घडले. एकदा तर धाव बघा थोडासा बॅटच्या कडेला लागला होता आणि तिथून गेला होता पाठीमागे. आणि एक गोष्टीचा उल्लेख तुम्हीही चांगला केला कारण ही स्पर्धा अगदी दोन्ही एंडकडनं पॅव्हिलियन एंड नारंगी खाडी एंड इथे खेळली जाते. त्याच्यामुळे त्यालाही वेगळी स्ट्रॅटेजी त्याला वेगळं डावपेस तुम्हाला आखणं आवश्यक असणार आहे. स्ट्रायकरला आता डावखुरे आता फलंदाज भावेश पाटील त्यानं म्हटलं होतं ज्यावेळेला चर्चा केली होती की इथे खेळणं नेहमीच पसंत केले. नेहमीच ही खेळपट्टी आवडलेली आहे. बॅटिंग करताना बॉलिंग करताना चर्चा अजून भरपूर काही होतील पण नफीस सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फीड केला जातोय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण 52 धावांचा पाठलाग आहे. पण जसा सुरुवात संतोष भुवननं केलाय कार्तिक इलेव्हन संतोष भुवननं तेही सांगतात सहजासहजी या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत गोकीर इलेव्हनचा संघ. नाही सच अ ग्रेट स्टार्ट या दुसऱ्या इनिंग मध्ये बघायला मिळतं नफीस कडून. अपेक्षेप्रमाणे सुरुवात झाली आहे पण संतोष जाधव भावेश प्रचंड एक्सपिरियन्स प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आणि त्यामुळे या मॅच मध्ये परत येणं त्यांना माहित आहे. पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेलाय. संतोष जाधवने वेळीच चेंडूला परखलं. वाईड लाईनच्या दिशेने अँगल बनून जाणारा चेंडू वाईड यॉर्कर बनण्याच्या तयारीत होताना त्यावेळेला चेंडूला फक्त दिशा दिली. चॉप काढण्याचा प्रयत्न सिंगल आला आणि त्यानंतर धावफलकाची धाबा 3 आहे. 3 वरती 1. इथून या षटकामध्ये जी काही हरकत घडली त्याला बघता असं वाटत नाही की इथून कोणता तरी मोठा फटक्यात खेळण्यासाठी मोठा प्रयत्न होतील किंवा नफीस या चेंडूवरती काहीसं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतील कारण ही स्थिती दोघांसाठी थोडीशी संमिश्र आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न डॉट. तुम्ही चांगले उल्लेख केला. दोघांसाठी संमिश्र आहे. अगदी मिक्स आहे. जसा आपण एखाद्या ठिकाणी कॉकटेलवाला खेळ असतो ना जसा मिक्सवाला तसा कॉकटेलवाला खेळ आहे. बिलकुल हा कॉकटेलवाला खेळ आहे. मिक्सिंग आहे. बॅटच्या आतल्या कड्याला लागला होता चेंडू यष्ट्यांच्या जस्ट बाजूने केला आहे. पहिलं षटक अगदी आतापर्यंत 5 चेंडू अगदी सुरेख हाताळलेत. नफीस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती अनिल होते पण जास्त काही करू शकले नाहीयेत. अगदी वाटलं होतं घसा कोरडा पडलाय थोडस पाणी पिऊया ओला करूया असा ओला करणारा आज चौकार 4 धावा. जसा उल्लेख केला होता बाबा विथ द टर्न खेळला होता. पडला चेंडू आत आला आणि त्यांना विथ द टर्न चेंडूला खेळलाय मिड विकेटला. खूप चांगला फटका या शेवटच्या चेंडूवरती आला. 7 वरती 1 पहिलं षटक संपलंय. 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा खेळाची अपेक्षा होती म्हणजे कशा पद्धतीने खेळ करणं अपेक्षित होता त्या पद्धतीनं झालाय की नाही याच्यावरती थोडीशी चर्चा जरूर चालू आहे 2 फलंदाजांमध्ये. पण जो काही दडपण 5 चेंडूवरती बघायला मिळालं होतं त्या 5 चेंडूच्या दडपणाला जुगाडण्यासाठी तो चौकार आशाचा किरण झालाय. पहिलं षटक संपलं आणि संतोष भुवनचं दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मॅन इन फॉर्म देवा पांडे बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. चांगली स्थिती आहे. 30-45. 9 वरती 1 कार्तिक इलेव्हनची स्थिती होती. आता गोखीर 7 वरती 1 आहे. इन टर्म्स ऑफ विकेट दोन्ही समान बाजू आहेत पण धावांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर 2 धावा जास्त होत्या कार्तिक इलेव्हनच्या. पण तुकाराम सर जी काही स्टॅट्स दाखवली जाते आता नेहमीच आपण 4 षटकांच्या मॅचेस बघतो कधी कधी 2-3 ओव्हरवरती सुद्धा येतात. ज्यावेळेला 6 षटकामध्ये येतात त्यावेळेला या टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना ते लॉंग क्रिकेट वाटायला लागतं. तेवढं लॉंग नाही आहे बट 6 म्हणजे लॉंग क्रिकेट झालं ज्याची विभागणी 3 गटामध्ये होते. पहिले 2 मधले 2 आणि शेवटचे 2. आता पहिल्या 2 मध्ये त्यामधला पहिला 1 कार्तिक इलेव्हन थोडीशी वरचढ आहे पण दुसऱ्या षटकामध्ये काय संतोष जाधव आणि भावेश पाटील ज्याने 3-3 चेंडू खेळलेत ते या मॅचमध्ये परत आणतील का. तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बाबा T20 खेळणाऱ्याला ना 50 षटकांचा सामना पण टेस्ट मॅच सारखा वाटतो. आणि हा मॅच आहे 7 धावा धावफलकावरती आहेत. पाटला काय 52 धावांचा आणि जसं विश्लेषण तुम्ही केलंय की 6 षटकांसाठी लागणारं टेम्परामेंट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी लागणारं कॅल्क्युलेशन क्रिकेट तेही खेळण्याची तयारी पाहिजे. फक्त वेळ जास्त जाऊन देऊ नका. आणि जसं आम्ही वसई विरार प्रीमियर लीग वरती चर्चा करतोय भरजी मोरे यांनी उल्लेख केला होता की हे मैदान दोन्ही एंडनं खेळवलं जात आहे. तर वसई विरार प्रीमियर लीग जिथे खेळणार आहेत ना तिथे सुद्धा हीच परिस्थिती आहे. हे जसं ग्राउंड आहे ही जशी खेळपट्टी आहे ही गवताची विकेट टर्फची विकेट अगदी बरोबर तशीच मातीची विकेट तिथे आहे.
त्याच्यामुळे इथे जो खेळ दाखवणार आणि तिथे देखील त्याचा खेळ बघण्यासाठी उत्सुक करणार. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. देवा पांडे यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, स्लाइस केलाय, बिलकुल स्लाइस कट, चेंडू निघून गेलाय बघा, पॉइंट सीमारेखा पार, दमदार चौकार. तर कसं आलं बघितलं तर बघा, राऊंड द येत असताना चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न, अँगल बनवला होता आणि त्या चेंडूला बॅकफुट वरती येऊन जो काही कट केलाय, स्लाइस केलंय, चेंडू सीमारेखा पार. याच्यामध्ये यूज ऑफ द पेस सुद्धा होता, पेसला वापरलं आणि त्याचमुळे या 4 धाबा आलेल्या आहेत. आणि संतोष जाधवला माहित आहे गेले कित्येक वर्ष या संघाच्या बरोबर आणि विरुद्ध खेळत असताना आलेला अनुभव, त्यामुळे आला हा चौकार. पुन्हा एकदा मागे स्लाइस केलं होतं, आता थोडीशी दिशा दाखवली. मागे स्लाइस दाखवल्या त्यावर थोडीशी नजाकत त्याने दाखवली, ते आता थोडंसं सेन्सेबल ते केलं. अगदी शेवटच्या क्षणी मॅचची पेस थोडीशी ओपन केली आणि चेंडूला गली रिजन मध्ये पाठवलं होतं. आणि बघा स्लाइस म्हटलं, जसं तुम्ही म्हटलं ना तसं स्लाइडची ऍड आली ना ती आंब्याची, का तोंडाला पाणी सुटतं, त्याच्यामुळे ते स्लाइस परफेक्ट केलं होतं. धावफलकावर ते नजर टाकूया. 1.2 षटकांचा खेळ, धावा 1 गडी बाद 12. आणि दोन यामध्ये गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये नफीसने पहिलं षटक हातात असताना पहिल्या चेंडूवरती चांगला कंट्रोल दाखवला, म्हणजेच कार्तिक 11 संतोष भुवनच्या बाजूने येणारं ते षटक राहिलं. आता दुसऱ्या षटकाची सुरुवात जर बघाल तर देवा पांडेच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि तो चौकार आल्यामुळं आता हे जे दुसरं षटक आहे त्या दुसऱ्या षटकाची सुरुवात गोखीर इलेव्हनसाठी चांगली झाली आहे. म्हणजेच काय तर दोन्हीकडून बरोबरची लढाई म्हणतात ना ती आतापर्यंत चालू आहे. या षटकामध्ये ज्या काही धावा बनतील ते निर्देशित करणार आहेत, आस्किंग रन रेटला निर्देशित करणार आहेत, या मॅचच्या फ्लोला आणि मोमेंटमला. स्विच हिट, चेंडू निघून चाललाय दोघांच्या मधून. हो, थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू जात होता, क्षेत्ररक्षण चांगलं आणि तिथे 2 धावा धावून कंप्लीट केला जात आहेत. बघा एकदा पाणी घेऊन जा. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी पाण्याची व्यवस्था करा, कदाचित थोडीशी दुखापत असावी, त्याकरता मैदानाच्या आतमध्ये थोडंसं पाण्याची व्यवस्था करा. जसं तुम्ही उल्लेख केला होता की पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती चौकार, जो मोमेंटम आपल्या बाजूला यायचा होता तो आलाय. सध्या थोड्याशा वेळासाठी मॅच थोडासा थांबलाय. 1.3 षटकांचा खेळ झाला. 14 भावेश अगदी काउंटर अटॅक करतोय. हा स्विचिटचा फटका खेळला जरूर होता. भावेशने रिव्हर्स खेळण्याचा पवित्रा का केला असावा, त्याचं कारण आहे देवाने काहीशे फिंगर रोल केले होते आणि त्याने वेळीच परखलं आणि त्यामुळे तो स्विचिटचा फटका खेळण्याचा मानस आणि चेंडू बिलकुल थर्डमॅनला निघून गेला. त्यावेळेला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून ट्रॅव्हल झालाय, सर्कलच्या वरून निघून गेला आणि त्यामुळे तिथे 2 धावा सहज मिळालेल्या आहेत. तुकाराम, जर या मॅच दरम्यानचा जो काय आस्किंग रन रेट आहे त्याला जर का पहिले त्याच्यावरती जर नजर टाकाल तर तिथे तुम्हाला मोठे फटके किंवा सिंगल डबल याच्यापैकी काय चॉईस करायचं आहे आता ती हिंट भेटेल. त्यामुळे क्लिअर त्याची चर्चा न होता आपण या चर्चेकडे जाऊया जिथे आतापर्यंत 7 धावा आल्यात, म्हणजे 2 चेंडूवरती तरी विनिंग पोझिशनवरती गोखीर 11 संघ बघायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. हो, या बाला दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फिरलाय पण शॉर्ट थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षण चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. फेकी केली तोपर्यंत 1 धाव येते. सिंगल आली आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 15 1 1.4 वर. 15 धावा धावफलकावरती. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट याच्यामध्ये किती गॅप आहे का? सध्या करंट रन रेट 9चा आहे, रिक्वायर्ड रन रेट त्याच्या आसपास आहे, जास्त दूर नाही आहे. तो देखील पाहणार आहोत आपण या सगळ्या 8.54 याचा अर्थ 8.5चा 9.5चा जो पहिला सुरुवात केली होती. स्विच हिट, अजून एक स्विच हिट, उंगली को किया थोडासा टेढ़ा आणि चेंडूला वाढवलं थर्ड मॅन रिझर्व मध्ये चौकार. अपेक्षेप्रमाणे चेंडू आला आणि त्यामुळे हा फटका 4 धावांसाठी निघून गेलाय. पहिल्या षटकाला विसरून दुसऱ्या षटकामध्ये केलेला जो काही खेळ आहे गोखीर 11चा तो खरोखर कौतुकास्पद आहे. देवा पांडेला शेवटच्या चेंडूवरती कमबॅक करावा लागणार. येस, इट्स अ लास्ट बॉल. शेवटच्या चेंडूवरती कमबॅक करावा लागणार आहे, म्हणजेच काय ते विकेट आता गरजेची असणार आहे. विकेट गरजेची असणार. पुन्हा एकदा दुरून खेळलाय, कट केला, हलकीची कट, हाफ बॅट फिरवली आणि चेंडूला पाठवलं सरळ पॉइंट सीमारेखा पार. चौकार.
संतोष भुवनला विचार करण्यासाठी भाग पडलंय. केला चेंडूला पाठवल्या. काही वेळेला आपण कव्हर ड्राईव्ह बघतो, हा स्क्वेअर ऑफ द ड्राईव्ह. जसं बघा स्क्वेअर, अगदी स्क्वेअर खेळला होता. आणि महत्वाचं काय होतं म्हणजे संतोष जाधवचे 2 फटके पाहिले. एक त्याचा तुम्ही उल्लेख केला स्लाइस, आणि आताचा प्लेसमेंट परफेक्ट होती. मागे तो बॅकवर्ड पॉईंटच्या डाव्या बाजूने खेळला होता, आता पॉईंटला कव्हरला क्षेत्ररक्षक होता, अगदी त्याच्या मधलं अंतर तो गॅप शोधला होता. 2 षटकं संपल्यात, 23 धावा. आणि आक्रमण अशा गोलंदाजी अगेन्स्ट केले ना मागच्या षटकामध्ये सोडा. ते प्रमुख असं म्हणजे नफीस चांगली गोलंदाजी करतोय, पण देवा पांडे आणि नफीस ही जी जोडी होती ना त्या जोडीपैकी देवावरती हमला केलाय. आता समीकरण आलंय 24 चेंडू, धावा करायचे ते 29. नाही, आणि योग्य गोलंदाज निवडला. एक एक्सपिरियन्स बॉलर होता आणि दुसऱ्या बाजूला नौका गोलंदाज होता. 14वरती 1 आणि 23वरती 1. आता बघा दुसऱ्या षटकामध्ये हे पूर्णपणे चित्र बदललंय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे मैदान, त्याचं हे विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपलं गेलंय. किती सुंदर नजारा आहे. आणि रात्री म्हणजे रजनी ज्या वेळेला त्या रात्रीच्या वेळेला या मैदानाला बघण्याची जी काही दृश्य आहे म्हणजे तुम्हाला जर का बघायचं असेल तर हा नजारा काहीसा वेगळाच, म्हणजे एक वेगळी जन्नत बघायला मिळते. क्रिकेटची जन्नत जर आपल्याला बघायची असेल तर हा रात्रीचा नजारा तुम्ही बघा. दोन गोलंदाजापैकी एकाला टार्गेट केलं आणि अगदी योग्य निर्णय मी म्हणेन. अशा स्थितीमध्ये ज्यावेळेला बाबांचा पाठलाग करता या खेळपट्टीवरती काही प्रमाणात गोलंदाजाला मदत आहे. अशा वेळेला तुम्ही एक्सपिरियन्स बॉलरला टार्गेट कराल तर कदाचित तुमच्याकडून चुका होतील. त्यामुळे नवख्या गोलंदाजाला टार्गेट केलं आणि टार्गेट करत असताना त्यांना त्याचा फायदा झालाय. 23वरती 1 अमान नवीन गोलंदाज. जसं तुम्ही उल्लेख केला टार्गेट, आणि टार्गेट कोणी करायचं हे ठरवलं गेलं होतं. म्हणजे भावेश पाटील होते, दुसऱ्या बाजूला संतोष जाधव पिण्या होते. संतोषकडे प्रचंड अनुभव आहे या मैदानावरती खेळण्याचा, अगदी अनुभव प्रत्येक वर्षी खेळलाय, त्याच्यामुळे एक्सपिरियन्स मॅटर करतो. पण अमन आलाय ज्यानं मेडन ओव्हर हाताळलंय या स्पर्धेमध्ये. 1 मेडन ओव्हर आहे, 1 मेडन ओव्हर ज्याच्या नावावरती आहे. इथे काय झालंय, पहिल्या प्रयत्नामध्ये लागलाय नाही लागलाय. ओ पुन्हा एकदा थोडस हा ना यस नो याचा खेळ चालू होता. अगदी जीवांच्या आकांदाने हे धाव पूर्ण झाले. सिंगल आले बघा पहिल्या चेंडूवरती 1 धाव. संधी आली होती चालून. या मोमेंटमला ब्रेक करण्यासाठी तुम्हाला पहिल्या चेंडूवरती तुमचा ग्रेट स्टार्ट देण्याची संधी आली होती, पण नाही त्या संधीला ग्रॅप करू शकलेत आणि त्यामुळे 1 धाव सहज कंप्लीट झाली. भावेशने स्ट्राईक रोटेट केली. यस 22च्या रूपाने ती धाव आली आहे. अमन पुन्हा एकदा तयार होतील बॉलिंग मार्क होते. आणि अमन हा मिडल ऑर्डर मधला म्हणजे गोलंदाजीची जी काही 1 2 3 4 ही सिक्वेन्स आहे, हे जे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये 3rd आणि 4th मध्ये अमनने नेहमीच प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. अनेक वेळा संतोष भुवनसाठी मॅच विनिंग बॉलिंग त्याचे बघायला मिळाले. आणि आज पुन्हा एकदा सांगायला गरज आहे, इथून ब्रेक थ्रू खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ब्रेक थ्रू येत नाही तोपर्यंत मॅच मध्ये येणं कार्तिकेयन संतोष भुवनसाठी अडचणी झाली. यावेळेला शफल झाल्यात, फक्त शफल नाही तर याच्यामध्ये पॉवरफुल सफल सक्सेस हाती आलाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार, लॉंग लेग क्लिअर करतोय चेंडू, येतोय षटकार. पेशीच्या बाहेर आल्या, डीपी इन द क्रीज गेले आणि चेंडूला पाठवले सरळ स्क्वेअर लेग, म्हणजे स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचं मधलं क्षेत्र लॉंग लेगच्या आसपास या चेंडूला पाठवले. बघा हा टॉस्टअप दिल्यावरती आणि त्या चेंडूला अगदी मागे गेलं, थोडंसं मागे गेलं आणि चेंडूला पाठवलंय अगदी सीमारेषा पार षटका. म्हणून म्हटलं ना अटॅक कोणी करायचा हे ठरवलंय, संतोष जाधव अटॅक करतायत. नाही, आणि संतोष जाधवने आतापर्यंत खेळपट्टीवरती घालवलेला जो काही वेळ आहे त्याचा फायदा त्याला झाला. वन्स अगेन वन मोर कॉपी बुक बॅक टू बॅक दुसरा षटकार. दिशा ती क्षेत्र ते रिझल्ट तोच. बॅक टू बॅक 2 षटकार 36 वरती. दिशा ती क्षेत्र ती, काही काणी सांगितलं बाबा डीबीएन हा ऍक्शन रिप्ले दाखवला का काय तसा ऍक्शन रिप्ले होता. अगदी त्या ऍक्शन मध्येचा प्ले केलाय. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार. संघाची धावसंख्या 36, 2.3 षटकांचा खेळ, स्कोर 36. नाही, याच्यामध्ये तुम्ही जो उल्लेख केलात ना मगाशी टॉस ऑफ डिलिव्हरी, आता टॉस ऑफ डिलिव्हरी करत असताना तुमची लेंथ खूप महत्वाची. तुम्ही या लेंथवरती जर का टॉस ऑफ डिलिव्हरी हाताळणार असाल
तर तुम्हाला फलंदाजाने ऑलरेडी रीड केलेलं आहे. संतोष जाधव याला माहित होतं की अशा प्रकारच्या डिलिव्हरीची लेन जर का मागे राहिली, गोल्डन स्पॉटच्या मागे आला तर फलंदाजाला मोठी संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं झालं आणि त्यानंतर आता उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न बिलकुल प्रवृत्त केलं होतं खेळण्यासाठी, पण नाही बॅट आणि बॉलचा संपर्क, डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं लेनचा उल्लेख तुम्ही केला. अगदी आखो टप्पा त्याच्यावरती क्षेत्र थोडस डाव्या बाजूला आलंय. रिझल्ट सेम, षटकार. थँक्यू जे मंदामाईची हवा महाराष्ट्रात आहे, परंतु आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू 33 धावांचा खेळ करून हवा करतोय संतोष जाधव. पिण्या, ज्या पिण्याने या मैदानावरती गोलंदाजी करत असताना अनेक जणांना धाराशायी केलंय, तो आता फलंदाजीमध्ये आपली आग ओकतोय आणि मोक्याच्या क्षणाला, अशा क्षणाला ज्या ठिकाणी सेमीफायनलचा दरवाजा ओपन करायचा आहे, पुन्हा एकदा यावेळेला पुढचा चेंडू, आणि एकदा का आता तोंडाला रक्त लागल्यानंतर कोण थांबतो का? नाही थांबत, आणि त्यामुळे ज्या चेंडूवरती डॉट येणार आहे तिथे सुद्धा षटकार चौकार येतात. चेंडू गेला सीमा रेखा पार, चौकार, 4 मध्ये फटके आले. दोनदा त्यांनी संधी दिली होती तुम्हाला, एकदा धावबाद करण्याची, एकदा झेलबाद करण्याची. ती संधी गमावली. संघाची धावसंख्या 46. 3 षटकांचा खेळ संपलाय. 6 धावांची आवश्यकता. यानंतरचा होणारा मॅच जनकराजा उत्तन आणि बोरशेती शहापूर. चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मी तुमच्या दिशेने येतोय कारण 2016-2018चा मी उल्लेख का केला, ज्यावेळेला पागदरे बॉईज इथे चॅम्पियन झाला होता ना, त्यावेळेला विजय जाधव यांच्या जोडीनं संतोष जाधव यांचा खेळ पाहिला होता. त्याच्यामुळे चॅम्पियन संघासाठी, चॅम्पियन होण्यासाठी काय करावं लागतं हे संतोषना योग्य पद्धतीने माहिती आहे. नाही, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला रेफरन्स म्हणून या मैदानाची खेळपट्टी आणि इथे कसा खेळ करायचा याची सुद्धा माहिती असणं गरजेची. आड्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवला ऑन साईडला, मिड विकेटमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग होतीये आणि एक धाव येत असताना धावफलक पुढे जात आहे. पण एक गोष्ट येऊन जाऊन जी बोलावीशी वाटते त्याच्यामध्ये नफीसला इंट्रोड्यूस करणं गरजेचं होतं का? दुसऱ्या षटकांत तिसऱ्या षटकामध्ये जर का नफीस आले असते, काय हे धावफलक तिथे स्टॉप झालं असतं का? ते 3 षटकार 2 षटकार 1 चौकार वाचला असता का? अनेक प्रश्न आहेत. तुर्तास विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अनिल सामंतने टिपला झेल. संतोष जाधवच्या खेळीचा अंत, परंतु संतोषने त्याचं काम चोख बजावलंय. त्यांनी विश्लेषण तुम्ही केलं होतं की ज्यावेळेला तुमच्या दुसऱ्या षटकामध्ये धावा गेल्या तर पुन्हा एकदा तुमच्या प्रमुख गोलंदाज भले अमन तिवारीनं या स्पर्धेमध्ये 1 मेडल टाकले, पण यंगस्टर आहे कदाचित तुम्ही अनुभवाच्या दिशेने जाऊ शकला असता. त्याच्यामध्ये थोडीशी गल्लत झाली कदाचित विकास दुबे आणि पूर्ण टीमची की यंगस्टरच्या दिशेने जाऊ, परफॉर्मन्सच्या दिशेने जाऊ की एक्सपिरियन्सच्या दिशेने जाऊ. तुम्हाला एक्सपिरियन्सच्या दिशेने जायचं होतं कारण खास करून ते हवेच्या बाजूने षटक होतं, अगदी विथ द विंड खेळायचं होतं. कदाचित तिथं थोडीशी गफलत झाली आणि संतोष जाधव जाणून आहेत. कारण एक योगायोग असाही आहे की जसा मी संतोष जाधव यांचा उल्लेख केला, 2016-18ला चॅम्पियन झाला होता आणि 2019ला ज्यावेळेला आदित्य विलन संतोष भवन चॅम्पियन झाला होता ना, विकास यांचा संघ युपीचे खेळाडू, त्यावेळेला संतोष त्यांच्या जोडीने होते. त्याच्यामुळे असाही योगायोग आहे घडलेला या मैदानावर. बिलकुल त्या विश्लेषणाकडे यासाठी यावं असं वाटतंय कारण ज्या वेळेला कर्णधार डिसिजन घेतात त्यावेळेला सगळे डिसिजन सही होतील असं नाहीये. पण नफीज हा मच निडेड, म्हणजेच त्या षटकामध्ये नफीजचं येणं हे स्वाभाविक होतं, गरजेचं होतं. नफीजचं न येणं म्हणजे नफीज जर आला असतं तर कदाचित तिथे 1-2 विकेट्स आल्या असतं आणि विकेट्स आल्या असतं तर ते दडपण हे फलंदाजावरती कायम राहिलं असतं आणि त्याचा फायदा संतोष भवनला झाला असं, पण तसं झालेलं नाहीये. आता इक्वेशन येऊन थांबले 15 चेंडू 4 धावांवरती, 4 धावांची आवश्यकता. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बघा, सगळेच आपण निर्णय घेतो ना आयुष्यामध्ये, ते सगळेच निर्णय योग्य नसतात, पण घेतलेला निर्णय योग्य कसा करता येईल यासाठी प्रयत्न तर करू शकतो. बिल्कुल हर सही, अब हम लोग डिसीजन लेते हर बार सही नहीं होते, लेकिन जो भाई डिसीजन लिया उसको सही साबित करना भी अपना ही काम होता है.
याच्यामुळे घेतलेला निर्णय योग्य ठरवण्याची वेळ आहे. पण आता काय झाले माहिती का, ती वेळ निघून गेले. जसं हिंदीमध्ये एक मुहारा आहे, अब पछताए हो गया जब चिडिया चुग गई खेत. आता पस्तावून उपयोग नाही, का ती वेळ निघून गेले आणि सध्या वेळ अगदी जवळ उभट्यावरती आहे गोकुळ संघ विजयाच्या. 3 धावांची गरज आहे. 49-2. नफीस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला घर फिरले की घराचे वासे फिरतात आणि त्या पद्धतीने आता हा सामना संपलाय, फिनिश केलाय, सामना जिंकलाय गोखीर 11 या संघाने. पराभवाच्या छायामध्ये कार्तिकेलन संतोष भुवन. सेमीफायनल मध्ये दुसरा दाखल होणारा संघ ठरतोय गोखीर 11चा. यानंतर होणारे मॅच जनकराजा उत्तन विपक्ष शिवा स्पोर्ट्स बोरशेदी. दोन्ही संघाचे कर्णधार. चला त्वरित टॉससाठी या.